नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लेखांक 141. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला जगातला सर्वात सुंदर घाट महिष्मती अर्थात महेश्वर घाट. कधी एकदा महेश्वरचा घाट बघतो असं मला झालं होतं. समोर असलेल्या शालिवाहन गावातून जेव्हा मी हा घाट पाहिला तेव्हाच त्याच्या प्रेमात पडलो होतो. नावडाटोली इथून एकाने माझा फोटो काढताना सुद्धा मागे हा घाट ठेवला होता, जो माझ्या लक्षात राहिला होता. इतका सुंदर घाट जवळून बघण्यासाठी माझे डोळे आसुसलेले होते. त्यामुळे वेगाने अंतर तोडत महेश्वर शहरामध्ये प्रवेश केला. हे मध्य प्रदेशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक स्थळ आहे. त्यामुळे इथे कायम पर्यटकांचा राबता असतो. गाडीने परिक्रमा करणारे लोक देखील खलघाटच्या पुलानंतर थेट इथेच पोहोचतात. त्यामुळे हा भव्य घाट कायम लोकांनी गजबजलेला असतो. आम्ही चालत सर्वप्रथम पंढरीनाथ आश्रमामध्ये पोहोचलो. पंढरपूरच्या पांडुरंगाचं सुंदर असं मंदिर इथं आहे. समोर गरुड आहे. इथे अतिशय थकलेले आणि वयस्कर बहुधा मराठीच असणारे एक साधू सेवा देत होते. त्यांचं नाव अरुण महाराज असे होते. हा आश्रम डोंगरे महाराजांनी स्थापन केलेला आहे असे कळाले. महाराजांनी आग्रह केल्यामुळे इथे भोजन केले. आश्रम अतिशय साधा परंतु शिस्तबद्ध होता. मंदिराच्या शेजारी भोजनाची व्यवस्था होती. अनेक गरीब लोक इथे रोज जेवायला येत असत. मंदिर दगडामध्ये असून अतिशय मजबूत आणि सुंदर होते. पांडुरंगाची मूर्ती पाहून खूप बरे वाटले. तसेही माझ्याजवळ असलेल्या शबनम पिशवीवर माऊली आणि पांडुरंगाचे फोटो छापलेले होते. पूजा करताना मी ते देखील समोर ठेवत असे. परंतु प्रत्यक्ष सावळ्या रूपातील मूर्ती पाहून फार बरे वाटले. मी आणि गुरुत्तमने इथे दुपारी गायन सेवा केली. पांडुरंगाचे अनेक अभंग इथे आम्ही गायलो. हा जो घाट दिसतोय हाच या पंढरनाथ मंदिराकडे जाणारा घाट आहे. आणि हेच ते पंढरनाथाचं मंदिर. हे गरुडाचं मंदिर आहे आणि त्याच्या समोरच वाहणारी नर्मदा मैया आपल्याला दिसते. सिरोलाल, तुकाराम बुवा आणि गुरु यांना मी पुढे जायला सांगितले, कारण मला माझ्या पद्धतीने आणि माझ्या गतीने महेश्वरचा हा घाट अनिमिष नेत्रांनी पाहायचा होता. विशेषतः गुरुची अजून संपूर्ण परिक्रमा बाकी असल्यामुळे या सर्वांना मागे टाकत त्याने एकट्याने पुढे सुटावे असं मी त्याला सुचवले आणि रोज किती किलोमीटर चालावे याचे गणित देखील पुन्हा एकदा त्याला लक्षात आणून दिले. त्याने देखील प्रेमभराने मला मिठी मारून निरोप घेतला आणि मी शांत चित्ताने महेश्वर घाट बघायला सुरुवात केली. चालत चालत मी घाट उतरून खाली आलो. नर्मदा मैयाचं दर्शन घेतलं. या घाटाचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. या घाटावर घडलेल्या एका घटनेमुळेच हा ब्लॉग जन्माला आलेला आहे. ते कसं ते पुढे पाहूच. मनकामनेश्वर मंदिरासमोर असलेल्या मतंगेश्वर घाटावर मला हा अपघात झाला होता. असो, या घाटातील एका वास्तूबद्दल लिहायचं म्हटलं तर हा लेख पुरणार नाही. तो मोह विस्तार भयास्तव टाळत आहे. तसेच केवळ शब्दांनी या घाटाच्या सौंदर्याचं वर्णन करण्यास माझे पामराचे शब्द सामर्थ्य फारच तोकडे आहे. म्हणून आंतरजालावर उपलब्ध असलेले काही चित्र आणि गतवर्षी मी पुन्हा एकदा त्या घाटावर गेल्यावर काढलेली काही चित्र यांच्या साह्याने तुम्हाला या परिसराचं दर्शन घडवावं असं वाटतं. मातंगेश्वर घाटाजवळ अहिल्याबाई होळकर यांच्या मुलीची अर्थात मुक्ताबाईची समाधी आहे. इतकी सुंदर समाधी कोणाची या जगात असू शकते यावर आपला विश्वास बसत नाही. इथे अशा जागेला छत्री म्हणायची पद्धत आहे. त्यामुळेच पुण्यामध्ये असलेल्या महाजी शिंदे यांच्या समाधीला शिंदे छत्री म्हणतात पहा. असो, मुक्ताबाईंची छत्री फारच अप्रतिम आहे. अतिशय अप्रतिम असा घाट याही मंदिराला लाभलेला आहे. मजबूत पायऱ्या चढून गेल्यावर एक अप्रतिम गौरीकाम असलेलं प्रवेशद्वार आपलं स्वागत करतं. या मंदिराच्या सीमाबिंदूतून बाहेर आलेले सज्जे हे विशेष लक्षवेधी आहेत. इथून आतमध्ये गेल्याबरोबर मला काही फायबरच्या नावा किंवा कयाक ठेवलेल्या दिसल्या. कार्बन फायबरच्या. दक्षिण तटावरून जाताना सहस्त्रधारेपाशी होणारी कयाकची रेस आपण पाहिली होती. त्याच ठिकाणी जाण्यासाठी या नावांचा वापर केला जात असे. इथे मला दिसलेलं एक अत्यंत सुखावह चित्र म्हणजे इथे काही तरुण प्रचंड घाम गाळत व्यायाम करत होते. संपूर्ण नर्मदाखंडामध्ये नर्मदापुरमचा घाट सोडल्यावर इथेच व्यायाम करणारी मुलं भेटली. हे चित्र फारसं आश्वासक निश्चितच नाही. जेव्हा
भारतातील प्रत्येक नदीचा प्रत्येक घाट भल्या पहाटे मांड्यांच्या शड्डूंनी आणि जोरांच्या हुंकाराने घुमू लागेल, तेव्हाच आपला देश पुन्हा एकदा सशक्त, समर्थ आणि समृद्ध होईल. व्यायाम करणाऱ्या मुलांशी थोडा वेळ विचारविनिमय करून तो सर्व परिसर पाहिला. मुलांनी त्या ठिकाणी माझे काही फोटो काढले. ते मी त्यांना माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवायला सांगून दिले. माझ्या हातामध्ये असलेला धनुष्यबाण पाहून त्यांना विशेष कौतुक वाटले. इथे एका धनुर्धारी महिलेचं शिल्प होतं, ते त्यांनी मला दाखवलं आणि तिथे त्यांनी माझा फोटो काढला. एका साधूच्या शिल्पाच्या हातात एका हातात माळ आणि एका हातात शस्त्र होतं, तिथे देखील फोटो काढला. एक बंदूकधारी जोडप्याचं शिल्प होतं, ते देखील मला आवडलं. इथे शेजारीच एका मद्रासी बाबांचा आश्रम होता. मी तमिळ बोलतोय हे कळल्यावर बाबांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी मला अतिशय अप्रतिम अशी मदुराईच्या नरसूची कॉफी आश्रमाच्या सज्जामध्ये बसून पाजली. तिथून नर्मदा मायेचं अत्यंत मनोहारी दर्शन अखंड होत होतं. तमिळ साधू जगात कुठेही गेले तरी त्यांच्या पूर्वाश्रमीच्या सवयी सोडत नाहीत, असे मला जाणवले. बाबांशी थोडा वेळ गप्पा मारून पुढे गेलो. घाटावर नेहमीप्रमाणेच पर्यटकांची खूप गर्दी होती. महेश्वर गाव महेश्वरी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. हातमागावर तुमच्या समोर साड्या विणून देण्याची इथली पद्धत मला विशेष आवडली. इथे अप्रतिम संग्रहालय आहे. तसेच पाहण्यासारखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अहिल्याबाई होळकर यांचं देवघर होय. अहिल्याबाई होळकर यांचा राहता राजवाडा अत्यंत साधा आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचं मोल अगदी थोडक्यात सांगायचं तर त्यासाठी आपल्याला शिवछत्रपतींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल. शिवप्रभूंनी आपला देह ठेवताना शेवटच्या काही इच्छा व्यक्त केल्या होत्या, ज्या त्यांच्या विविध समकालीन चरित्रांमध्ये नोंदवून ठेवल्या गेलेल्या आहेत. आपले प्राण पंचत्वात विलीन करण्यापूर्वी शिवछत्रपतींनी शेवटची इच्छा अशी व्यक्त केली होती. शिवप्रभू म्हणाले होते, सप्तनद्या सप्तसिंधू मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा, चुकूर होऊ नका, आम्ही आता येतो, आमचा समय झाला. यातील सप्तनद्या सप्तसिंधू मुक्त करण्याचं महान कार्य तिथून पुढच्या मराठा परंपरेनं अतिशय निष्ठेने केलं. यामध्ये सर्वच जातीचे महान हिंदू योद्धे मराठा या एकाच नावाखाली प्राणपणाने लढले होते. परंतु काशीचा विश्वनाथ सोडवण्याचं आणि त्या काशी विश्वेश्वरासोबतच भारतातील सर्वच मंदिरांचा न भूतो न भविष्यती असा अभूतपूर्व जीर्णोद्धार करण्याचं अति महत्त्वाचं कार्य करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. त्यानंतरची चुकूर किंवा फितूर होऊ नका ही इच्छा मात्र पूर्ण करण्यात आपला समाज सपशेल अपयशी झालेला आहे. ज्यांनी आयुष्यभर शिवछत्रपतींचा आणि आपल्या धर्माचा द्वेष केला, त्यांच्या इशाऱ्यावर नाचत आपल्याच धर्माची हानी करण्याचं मोठं पाप आपल्याच समाजातील काही लोक करताना पाहिले की अतिशय दुःख होते. मंदिरांचा जीर्णोद्धार करून धर्माचा जागर करणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांची समाधी आणि त्यांचं देवघर पाहण्याची मनापासून इच्छा होती. आपलं सर्व वैभव लुटून टाकावं आणि देवाचं वैभव वाढवावं असा नित्यनेम ज्यांनी आयुष्यभर पाळला त्या अहिल्याबाई होळकर यांनी ठरवले असते तर प्रचंड राजवैभव भोगत अतिशय ऐश्वर्याचे जीवन त्या अखेरपर्यंत जगू शकल्या असत्या. परंतु केवळ एक पांढरी साडी नेसत अंगावर कुठलेही अलंकार न घालता त्यांनी आपल्या वाट्याला आलेले सर्व वैभव देवाचे आहे असे जाणत भारतातील आसेतू हिमाचल शब्दशः हजारो तीर्थक्षेत्रांचा कायापालट करून टाकला. यातील शून्यापासून केलेले जीर्णोद्धारच शेकड्याने आहेत. किरकोळ मदतींची तर नोंद न ठेवलेलीच चांगली. इतके महान कार्य करणाऱ्या अहिल्याबाईंचा देव्हारा मात्र अतिशय साधा होता, परंतु तेथे जाणवणारे सामर्थ्य आणि पावित्र्य हे वर्णनात येत होते. अहिल्याबाईंच्या देव्हाऱ्यामध्ये सोन्याचे अलंकार आणि सोन्याचा झोपाळा होता. विशेषतः नर्मदा मातेमध्ये सापडलेले विविध रंगांचे, आकाराचे, प्रकारचे नर्मदेश्वर पाहून मन हरकले. इतक्या महान तपस्विनी साध्वीला नर्मदा मैयाने आपणहून सर्वोत्तम असे नर्मदेश्वर हातात आणून दिले नाहीत तरच नवल. इथे दर्शनासाठी मी जाताना तिथे संरक्षणासाठी असलेल्या पोलिसांनी मला अडवले. माझ्या हातात असलेल्या धनुष्यबाणावर त्यांनी आक्षेप घेतला. ते मला म्हणाले, धनुष्यबाण घेऊन तुम्ही अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी फिरू शकत नाही. मी त्यांना सांगितले की 1967 सालच्या शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याची अर्थात आर्म्स ॲक्टची प्रत आणावी आणि त्यात धनुष्यबाण घेऊन फिरण्यास बंदी असं कुठे लिहिलं आहे ते मला दाखवावं. माझे हे प्रत्युत्तर त्यांना अनपेक्षित असल्यामुळे पोलीस गडबडले. मग मी त्यांना विश्वासात घेऊन सांगितलं की बाबांनो, शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायदा कशासाठी आहे याचं वर्म त्यांनी समजून घ्यावं. नर्मदा परिक्रमा ही किती महान परंपरा आहे आणि ती करताना सोबत कुठले तरी शस्त्र बाळगणे हे कसे हिताचे आहे हे मी त्यांना समजून सांगितले. तसेच कुठले शस्त्र बाळगले आहे यापेक्षा ते कोणी बाळगले हे देखील किती महत्त्वाचे आहे हे देखील त्यांना समजून सांगितलं. विशेषतः अहिल्याबाई होळकर आणि मराठेशाहीचा इतिहास त्यांना मी सांगितल्यावर खुर्च्यांवर अस्ताव्यस्त बसलेले सर्वजण उठून उभे राहिले आणि त्यांच्या अंगावरती रोमांच उभे राहिले असे त्यांनीच मला सांगितले. जोपर्यंत प्रत्येक हिंदूच्या हातामध्ये शस्त्र होते
तोपर्यंत आपल्या समाजामध्ये गुन्हेगारी, बलात्कार, चोऱ्या-माऱ्या यांना थाराच नव्हता. इथली सशस्त्र शिल्पं तेच दाखवतात. इंग्रजांनी अभ्यासपूर्वक आपल्या हातातून आपलं शस्त्र आणि आपलं शास्त्र हिसकावून घेतलं आणि तिथून पुढं आपल्या समाजाच्या ऱ्हासाला सुरुवात झाली, जो आज पावे तो थांबलेलाच नाही. जोपर्यंत आपल्या आजूबाजूला फिरणाऱ्या सज्जनांच्या हातामध्ये शस्त्र दिसतंय, तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा अपप्रकार करण्याची हिंमत कुठल्याही दुर्जनाला होणारच नाही. हे साधं सोपं गणित आपल्याला कसं काय कळलं नाही, कोण जाणे. पोलिसांचा विश्वास संपादन करून मी संपूर्ण परिसर अनिमिष नेत्रांनी पाहिला. अहिल्याबाई होळकर यांची समाधी खाली नर्मदा मातेच्या काठावर आहे असं मला सांगण्यात आलं. त्यामुळे पुन्हा एकदा खाली गेलो आणि त्या समाधीपुढं साष्टांग नमस्कार घातला. मला काय झालं माहिती नाही, परंतु मी त्याच अवस्थेमध्ये ढसाढसा रडलो आणि माझ्या अश्रूंनी त्या पवित्र भूमीला अभिषेक केला. जर अहिल्याबाई नसत्या तर आज आपल्या धर्माची अवस्था किती बेकार झाली असती याच्या कल्पनेनेच अंगावरती काटा येतो. अहमदनगर हे अतिशय हिडीस नाव बदलून त्या पवित्र नगरीचं नाव अहिल्यानगर करण्यात आलं. ही गोष्ट अतिशय उत्तम झालेली आहे. आपल्या शहरांना परकीय आक्रमकांची नाव देणं म्हणजे बाप जिवंत असताना आपल्या आईवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचं नाव बापाच्या जागी लावण्यासारखं आहे, असं माझं परखड परंतु स्पष्ट मत आहे. कोणाला पटो अगर ना पटो, आम्हाला त्याची फिकीर नाही. इथे असलेली काही शिल्पं विशेष कौतुकास्पद आहेत. मराठ्यांनीच बांधलेला हा घाट असल्यामुळं मराठेशाहीचा ताकदवान हत्ती आपल्याला जागोजागी दिसतो. मराठेशाहीचं प्रतीक असलेला हा हत्ती मुसलमानी शासकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अरबी उंटाला मान मोडून चिरत आहे, अशी देखील शिल्पं आपल्याला इथं पाहायला मिळतात. हे त्यातलंच एक शिल्प आहे आणि आजूबाजूचं अप्रतिम कोरीव काम. हातात बंदूक घेतलेल्या मराठी जोडप्याचं शिल्प, खाली डुकराचा हल्ला परतून लावणारा हत्ती पण आपल्याला दिसतोय. इथे हत्ती हा मराठेशाहीचं प्रतीक असून मागून हल्ला करणारं डुक्कर हे इस्लामी आक्रमकांचं प्रतिनिधित्व करतं. प्रस्तुत लेखकाच्या हाताच्या मागे आपण नीट पाहिल्यावर तुम्हाला हत्तीवर निखळ 2 पताकांचा परमपवित्र भगवा झेंडा घेऊन बसलेले मराठे दिसतील. बघा, हे मराठे भगवा झेंडा घेतलेले, हे डुकराचा हल्ला, हातात बंदूक घेतलेलं जोडपं, नऊवारी साडी घातली त्यांनी, आणि प्रस्तुत लेखक हा माझा धनुष्य. हे नवीन बूट, एका हातामध्ये जपाची माळ आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार घेतलेला साधू या शिल्पामध्ये आपल्याला दिसतोय. आपण हा धनुष्य पण बघू शकता. हा हातात तलवार आहे, जटाभार बांधलेला आहे. माळ बोटाने चुकीच्या बोटाने करताना साधू दिसतोय. याचा अर्थ कदाचित हा साधूच्या वेशातला गुप्तहेर देखील दाखवलेला असू शकतो. परंतु मला विशेषत्वानं आवडलं ते नऊवारी साडी नेसून हातात धनुष्यबाण घेऊन तो ताणणाऱ्या मराठी स्त्रीचं हे शिल्प. अशा स्त्रिया समाजामध्ये असतील तर महिला सक्षमीकरणाची वेगळी चळवळ राबवण्याची गरजच पडणार नाही. हे बघा, दंडाला वाकी आहे, गळ्यामध्ये अलंकार आहेत, नाकात नथ आहे आणि धनुष्यबाण ताणलाय, पायात तोडेत. हे बाण आहेत बघा मागे. हा माझा धनुष्य आहे. या शिल्पातले सर्वच अलंकार पाहण्यासारखे आहेत, परंतु सर्वश्रेष्ठ अलंकार हा तिच्या हातात असलेली धानली बिलखी अर्थात धनुष्यबाण हाच आहे. धानली बिलखी हा पावरी भाषेतला शब्द आहे. चला, तुम्हाला आता महेश्वर फिरून आणतो. माहेश्वर असं काही लोक म्हणतात, पण महेश्वर हे नाव योग्य आहे. महेश्वरमधली गोष्ट म्हणून त्याला माहेश्वर असं म्हणतात. महेश्वर किल्ल्याचं प्रवेशद्वार अतिशय भव्य दिव्य आणि अप्रतिम कोरीव काम असलेलं आहे. यातल्या मराठा सैनिकांचे वेश आणि अलंकार पाहिल्याला आपले तत्कालीन पूर्वज कसे होते याचा आपल्याला अंदाज येतो. अतिशय अप्रतिम अशी शिल्प आपल्याला या दारावर पाहायला मिळतात. घाटासमोर असलेलं नर्मदा मातेचं पात्र अतिविस्तीर्ण असं आहे. इतका भव्य दिव्य घाट, नर्मदा मातेपुढं मात्र तोकडाच भासतो. या मंदिरांचं संवर्धन आणि जतन करणं खूप आवश्यक आहे, कारण महापूर येऊन गेला की इथल्या मंदिरांवर अशी झाडं वाढून जातात.
इथल्या कमानी, मैरपी, घंटा, खांब, भिंती, कनाती, कळस, सज्जे सर्वच अतिशय सुशोभित आणि कोरीव कामाने युक्त असा आहे. आपल्या लोकांना राजस्थानातले किल्ले माहिती आहेत, परंतु मराठ्यांनीच बांधलेला हा सुंदर असा महेश्वरचा किल्ला आपण जवळ असून देखील पाहिलेला नसतो. शिवछत्रपतींनी धामधुमीच्या काळामध्ये मोठमोठे ओबडधोबड दगड रचून जरी रांगडे किल्ले घडवले, तरी थोडेसे राजकीय स्थैर्य मिळताच मराठ्यांनी किती सुंदर शिल्प उभं केले याची साक्ष महेश्वरचा किल्ला देतोय. ज्यांना अभिजात शिल्पकलेची आणि स्थापत्यकलेची आवड आहे, त्यांनी जर महेश्वरचा किल्ला पाहिला नसेल, तर त्यांनी आयुष्यात काहीच पाहिलं नाही असं सांप्रतांचं स्पष्ट मत झालेलं आहे. किंवा बांधकाम क्षेत्रामध्ये अथवा आर्किटेक्चर अर्थात स्थापत्यकलेमध्ये ज्यांना करिअर करायचं आहे, त्यांनी एकदा तरी महेश्वरला आलंच पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं हेच ते दहनस्थळ. प्रत्येक हिंदू बांधवाने इथे येऊन एकदा तरी नतमस्तक झालंच पाहिजे, तरच त्याच्या जीवनाला अर्थ आहे. साक्षात नर्मदा मातेने देखील या साध्वीला आपल्या उदरामध्ये सामावून घेतले. यातच तिचा आणि तिच्या कार्याची महानता सामावलेली आहे. महेश्वर किल्ल्यामध्ये असलेलं रामाचं मंदिर हे विशेष सौंदर्यपूर्ण आहे. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. मराठ्यांवर चित्रपट आणि मालिका काढणाऱ्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी इथे एकवार येऊन मराठी कशा प्रकारची वस्त्रपरावरणं परिधान करायचे त्याचा बारकाईने अभ्यास करावा अशी त्यांना विनंती आहे. उगाच काहीतरी कपडे दाखवण्यापेक्षा हा वेश किती सुंदर इथं बघून ठेवावा. इथली भव्य दिव्य प्रवेशद्वार आणि कमानी आपल्याला मराठेशाहीच्या वैभवाची साक्ष येणाऱ्या शेकडो वर्षापर्यंत देत राहतील. शिल्पकलेचा हेतूच तो असतो. इथे असलेली अजून एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर किंवा वास्तू म्हणजे नर्मदा मातेच्या प्रवाहाच्या मधोमध स्थित असलेलं बाणेश्वराचं मंदिर आहे. केवळ नावेनेच या मंदिरामध्ये जाता येते. अर्थातच परिक्रमावासींसाठी हे मंदिर वर्ज्य आहे, परंतु मराठी स्थापत्यशास्त्राच्या अजोड सामर्थ्याचा पुरावा हे मंदिर आपल्याला देते, ज्याने आजवर नर्मदा मातेचे शेकडो महापूर सहजतेने झेललेले आहेत. आणि तरी देखील एकही चिरा न हलता ते अतिशय भक्कमपणे उभं आहे. हे बघा, हेच ते मंदिर आहे. किती भक्कमपणे उभं आहे बघा. इथल्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर असलेली ही व्यक्तिशिल्प फारच सुंदर, आकर्षक आणि अभ्यासण्यायोग्य आहेत. नर्मदा मातेच्या काठावर असलेली अहिल्याबाईंची समाधी आणि अन्य काही छत्र्या आपल्याला इथे दिसत आहेत. राम मंदिराच्या उत्कृष्ट स्थापत्य कलेचा परिचय देणारं हे चित्र आहे. या चित्रामध्ये बाणेश्वराचं मंदिर नर्मदा मातेचं पाणी उतरल्यावर देखील कसं भक्कमपणे उभं आहे हे आपल्या लक्षात येतं. एक दगड सुद्धा हललेलं नाही बघा. पात्राच्या मधोमध आहे मंदिर. या काठावर अनेक मंदिरं, छत्र्या पाहण्यासारख्या आहेत. त्याच्याबरोबरच तटबंदी देखील लक्षात राहणारी आहे. या चित्रामध्ये आपल्याला मुक्ताबाईंची छत्री आणि तिथे शेजारी ठेवलेल्या कार्बन फायबरच्या कायाक नौका दिसत आहेत. या ठिकाणी व्यायाम करणारी मुलं मला भेटली होती. मुक्ताबाईंची सुंदर अशी छत्री. राम मंदिराजवळून सूर्योदय अतिशय सुंदरसा दिसतो. एकंदरीत किल्ल्याचा आकार आणि तटबंदी किती मजबूत आहे हे आपल्या लक्षात यावं म्हणून हे विहंगम दृश्य सोबत जोडतोय. मग नर्मदा मैया आणि शेजारी असलेला महेश्वरचा किल्ला आपल्याला दिसतोय. घाटावरती काशी विश्वनाथाचं देखील खूप सुंदर मंदिर आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी काशी विश्वनाथाची मंदिरं आहेत, परंतु स्वतः काशी विश्वनाथांना ज्या मंदिरामध्ये जाऊन राहावंसं वाटेल असे हे मंदिर आहे. कारण काशीच्या विश्वनाथांचा जीर्णोद्धार करणाऱ्या माऊलीनं हे मंदिर बांधलेलं आहे. महेश्वर घाटावरचा एक सूर्योदय. महेश्वरी साड्या विणल्या जातात ते हातमाग आपण बघतोय. महेश्वर किल्ल्याच्या मधोमध असलेलं अहिल्याश्वर महादेवाचं मंदिर हा देखील एक उत्कृष्ट शिल्पकलेचा आणि मराठा स्थापत्यशैलीचा एक आदर्श नमुना आहे. अहिल्याश्वराचं मंदिर. खालचे हत्ती बघा. महेश्वर इथलं मैयाचं पाणी शांत, स्थिर आणि स्वच्छ आहे.
इथं असलेली एक मोठी दीपमाळ अतिशय आकर्षक आणि पाहण्यासारखी आहे. हत्तीची अत्यंत सुंदर शिल्प इथं चितारलेली आहेत. सांगलीच्या पटवर्धन संस्थांचा बबलू नावाचा हत्ती साखळदंडांनी खांबाला कसा बांधला जायचा आणि कसा सजवला जायचा हे मी लहानपणापासूनच पाहत आलो आहे. त्यामुळे हे शिल्प किती उत्कृष्ट आहे हे पाहता क्षणी लक्षात येते. इथे हत्ती त्याला बांधलेल्या साखळीशी खेळतोय, तसाच बबलू हत्ती देखील खेळायचा. आपल्याच पायातल्या साखळीला उचलून हत्तीला असं खेळताना मी खूप वेळा पाहिलं आहे. राम मंदिर हे देखील सगळ्या बाजूने अतिशय आकर्षक आहे आणि त्याच्या बाहेर दगडी कारंजी वगैरे स्थापित केलेली आहेत. उजव्या हाताला एक तिरका रॅम्प वर चढताना दिसतोय, तोच देवघराकडे जाणारा रस्ता आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी भारतातल्या कुठल्या कुठल्या मंदिरांचा मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार केला त्याची ढोबळ यादी इथं लावलेली पाहायला मिळते. ज्या काळामध्ये दळणवळणाची साधनं, रस्ते, गाड्या नव्हत्या त्या काळात संपूर्ण भारतभर फिरून एका विधवा महिलेने इतके मोठे कार्य केल्याची जगाच्या इतिहासात दुसरी नोंद कुठेच नसेल. सगळ्या ठिकाणची नावं आणि नकाशा इथे दिलेला आहे. संपूर्ण भारतभर त्यांनी जीर्णोद्धार केलेत. उधळलेल्या हत्तींचं हे शिल्प विशेष लक्षात राहण्यासारखं आहे. हत्तीची साखळी, हत्तीची अंबारी, वर चढण्यासाठी लावलेली शिडी, पाठीवरची झूल, घंटा, वर बसलेल्या माणसांच्या हातातल्या चवऱ्या, काठी, माहूत आणि हत्ती उधळल्यामुळे त्यांची उडालेली तारांबळ हे सगळंच शिल्पकाराने उत्तम रीतीनं चितारले. बघू शकता आपण, सुंदर शिल्प आहे. ही सगळी शिल्प मी तासनतास बघत होतो. महेश्वर किल्ल्याची भिंत हे देखील एक मोठं आश्चर्य आहे. कारण भिंत दरवर्षी नर्मदा मातेच्या महापुराचा सामना करते, तरी देखील तिचा दगडसुद्धा हललेला नाही. महेश्वर किल्ल्याचं प्रवेशद्वार इतकं भव्य दिव्य आणि चित्तवेधक आहे की ते कायमच स्मरणात राहतं. त्याच्या पायऱ्या मोठ्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. घाटावर फार मोठ्या संख्येने नावं असतात आणि त्या चालवण्याचं कार्य फक्त केवट समाजाचे लोक करतात. त्यांना मिळालेला तो जन्मसिद्ध अधिकार आहे. अन्य कुणीही हे काम करू शकत नाही. अर्थात इथं अन्य काही जाती देखील आहेत, उदाहरणार्थ कहार, मांजी, नावडी, मल्ला, कीर इत्यादी. परंतु हे लोक मुख्यत्वे करून मासे धरतात किंवा शेती करतात. परंतु वरीलपैकी कुठल्याही मनुष्याला जर तुम्ही काठाने चालण्याचा मार्ग किंवा पत्ता विचारला तर मात्र तुम्हाला आवर्जून योग्य मार्ग सांगितला जातो. योग्य मार्ग सांगण्यासाठी याच जातींच्या लोकांना पत्ता पण विचारावा. अपवादानं सुद्धा फसवणूक केली जात नाही. इतर बाबतीत चुकीचा मार्ग सांगितला गेल्याचं किंवा मार्गच नाही असं खोटंच सांगितलं गेल्याचे अनुभव आलेले आहेत. इथले केवट नावेने आपल्या बाणेश्वराचं मंदिर किंवा सहस्त्रधारेपर्यंत नेऊन परत आणतात. क्वचित प्रसंगी समोरच्या शालिवाहन घाटावर देखील नेतात. महेश्वर घाटाच्या समोर असलेल्या नावडा टोली किंवा नावडी टोला इथे वर्षातून एकदा सर्व केवट समाजाच्या लोकांचं जात संमेलन असतं. त्याला ते नटून थटून नावेतून येतात. वर्षभर नावेतून पलीकडे सोडण्याचे दर किंवा नावेतून गाडी पलीकडे पोहोचवण्याचे दर वगैरे सगळे या संमेलनामध्ये ठरवले जातात आणि वर्षभर कसोशीने पाळले जातात. इथे असलेले मोठे मोठे बुरुज बघण्यासारखे आहेत. या बुरुजालाच शेंदूरपासून आदिवासींनी तिथे आपले देव चितारलेले दिसतात. हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी नीट पाहिलेलं आहे व योगायोगाने त्याची छायाचित्र गुगलवर मिळाली व नंतर पुन्हा गेल्यावर मी स्वतः देखील काढली, म्हणून मी ती आपल्यासाठी इथे टाकतोय. महादेवांची अशी शेकडो शिवलिंग अर्थात नर्मदेश्वर इथे आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या हृदयांतरी आम्ही अंगुष्ठ मात्र ज्योतीच्या स्वरूपात राहणारे आत्मतत्व आपल्या विस्मरणात गेलेलं असतं. त्याची आठवण करून देण्याचं काम ज्योतीच्या आकाराची ही ज्योतिर्लिंग करत असतात. इथले द्वारपालांचे शिल्प पाहण्यासारखं आहे. जोराचा वारा सुटला आहे त्यामुळे जगावडत असताना देखील, हातात काठी घेऊन पहारा देत असताना देखील त्याचा जप मात्र सुरू आहे, नामस्मरण सुरू आहे. त्यामुळे आपली मराठी परंपरा ही मुळातच किती आध्यात्मिक होती याचंच उदाहरण हे शिल्प आपल्याला देते. हे बघा, किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वारातून असं दिसतं. पोलीस महाराज उतरत आहेत, त्या राम मंदिराच्या बाहेर आहेत. इथं असा पांढरा आणि लाल ध्वज लावायची पद्धत आहे. राम मंदिराच्या बाजूने आपण जेव्हा एक मोठी घसरगुंडीसारखी तिरपी वाट चढत वर अहिल्यादेवींच्या देवघराकडे जातो ना, तेव्हा तिथून मंदिराचं आणि त्याच्या तटबंदीचं आणि नर्मदा माईचं सुंदर दर्शन आपल्याला होतं. तटबंदी बघा किती सुंदर आहे. देवघर एका मोठ्या वाड्यामध्ये असून त्याचं हे प्रवेशद्वार आहे.
देवाचं वैभव इतक्या मोठ्या प्रमाणात वाढवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्वतः मात्र अतिशय साध्या अशा वाड्यामध्ये राहत असून यातच त्यांची महानता अधोरेखित होते. मराठा पद्धतीप्रमाणे इथे देखील स्थानदेवता स्थापित केलेल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची मूर्ती खूप सुंदर अशा पद्धतीने तिथं उभी केलेली आहे. या मूर्तीसोबत फोटो काढणाऱ्या बहुतांश लोकांना त्यांच्या महानतेची कल्पना खरंच असेल काय असा प्रश्न पडतो. मराठी शाळेतल्या अनेक तोफा इथं पाहायला मिळतात. सर्वोत्कृष्ट तेच बाळगण्याचा ध्यास घेतलेल्या मराठी शाळेच्या तोफा या चक्क इंग्रजांकडून बनवून घेतलेल्या असायच्या, हे देखील आपण ते पाहू शकतो. औद्योगिक क्रांती झालेली असल्यामुळे इंग्रजांकडे चांगल्या दर्जाचा पोलाद बनवण्याची कला होती. तिचा वापर अशा रीतीने मराठे करून घेत असत. या चित्रात उत्कृष्ट मराठा शैलीचा दरवाजा तर पाहाच, परंतु वाड्याच्या भिंतीची रुंदी देखील पहा. 1 ते 1.5 वाव मापाच्या या भिंतीत. 1 वाव म्हणजे आपले दोन्ही हात पसरल्यावर जेवढा आकार होतो तेवढे माप. अशी पूर्वी ढोबळ माप असायची. घराच्या मालकाच्या हाताचं माप घेतलं जायचं. कृपया कोई भी गाइड या वाहन चालक देव पूजा घर में दर्शनार्थियों को अकेले ही भेजे. पूजा घर संबंधी जानकारी पूजा घर के बाहेर ही देवे. अशी पाटी इथं लावली, कारण इथे स्थानिक मार्गदर्शक अथवा लोकल गाईड लोकांचा सुळसुळाट आहे. दुर्दैवाने यातील बऱ्याच लोकांना मराठी शाळेचा खरा इतिहास अजिबात माहिती नाही, त्यामुळे केवळ वरवरची माहिती देण्याचं काम ते करतात. महाराष्ट्रातील इतिहासकारांनी थोडेसे कष्ट घेऊन महेश्वरला जाऊन इथल्या या मार्गदर्शक लोकांना मराठ्यांचा इतिहास किती जाज्वल्य ते शिकवण्याची फार गरज आहे असं वाटतं. देवघरातलं पावित्र्य जपलं जावं याची काळजी किती घेतली जाते तेच आपल्याला या पाटीवरून लक्षात येईल. एक मराठा शैलीची खिडकी आणि तिचे अप्रतिम असे गज आणि गज हे आपलं मराठीचं वैशिष्ट्य. हा एक मराठी शाहीचा दरवाजा, अप्रतिम कोरीवकाम असलेला. अहिल्याबाई होळकर यांचे महान विचार इथे लिहून ठेवलेले आहेत. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट अशी की इथे जरी हे हिंदीत दिलं असलं तरी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी वरील सर्व वाक्य शुद्ध मराठीमध्ये म्हटलेली होती. ईश्वर ने मुझ पर जो उत्तरदायित्व रखा है उसे मुझे निभाना है. मेरा काम प्रजा को सुखी रखना है. मैं अपने प्रत्येक काम के लिए जिम्मेदार हूँ. सामर्थ्य व सत्ता के बल पर मैं यहाँ जो कुछ भी कर रही हूँ उसका ईश्वर के यहाँ मुझे जवाब देना होगा. मेरा यह सब कुछ नहीं है, जिसका है उसी के पास भेजती हूँ. जो कुछ लेती हूँ वह मेरे ऊपर ऋण है, कर्ज है. न जाने उसे कैसे चुका पाऊंगी. देवी अहिल्याबाई. इतकं सगळं करून सुद्धा त्यांच्या मनातला भाव कसा उदात्त होता पहा. महेश्वरच्या इतिहासाची माहिती देणारी अशी अनेक चित्रांनी माहिती फलक इथे जागोजागी लावलेले आपल्याला दिसतात. सगळीच माहिती वाचण्यासारखी. पण मला सगळ्यात जास्त आवडणारं एक वाक्य बघा, ते इथे लिहिलं आहे. महान धुरंधर राजकारणी नानासाहेब फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांविषयी काढलेले ऐतिहासिक उद्गार हे खरोखरीच सत्य आहेत. काय म्हणतात ते? शापादपी शरादपी असे बायकात अहिल्याबाई दिसण्यात आल्या. आज पावेतो बाईची स्नान संध्या व धर्माची प्रवृत्ती ऐकण्यात येत होती. आज पराक्रमाची गोष्ट मोठीच केली. पुण्याचा दरवाजा म्हणजेच महिष्मती नर्मदा तीर हे आम्हाला आज समजले. अहिल्याबाई पुरुषार्थ, दूरदृष्टी आणि महानता यामध्ये अद्वितीय आहे आणि कोणीही याबाबतीत त्यांची बरोबरी करू शकणार नाही. नाना फडणवीस, पंतप्रधान, पेशवा. होळकर घराण्यामध्ये जे विविध महाराज झाले त्यांचा राज्यकाल आपल्याला इथे या सणावळीमध्ये पाहायला मिळतो. सण म्हणजे वर्ष, साल आणि आवळी म्हणजे रांग, सणावळी. हा महेश्वर किंवा महिष्मती नगरीचा नकाशा लावला आहे. इथे पाहण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत की तुम्हाला इथे वेळ काढूनच यावं लागेल. याच घाटावर राजराजेश्वराचं मंदिर आहे, ते देखील मी पाहून आलो. दर्शन घेताना मला कल्पना नव्हती की मला रात्री मुक्कामाला इथेच यावं लागणार आहे. या मंदिरामध्ये अहिल्याबाई नित्यपूजेला यायच्या. तसेच इकडे 5,000 वर्षांपासून 11 साजूक तुपातले नंदादीप अखंड तेवत आहेत. ती परंपरा आज देखील चालू आहे. म्हणजे या परंपरेचं पुनरुज्जीवन अहिल्याबाईंनी केलं. सहस्रार्जुनाचा वध या ठिकाणी झालेला आहे. कार्तवीर्य नावाचा हा राजा होता. चित्रात दाखवलेला मंत्र म्हटल्यावर हरवलेल्या वस्तू सापडतात असं म्हटलं जातं आणि याचा मी स्वतः अनेक वेळा अनुभव घेतला आहे, कारण हा मंत्र मला माझ्या आजीने शिकवला होता.
कार्तवीर्यार्जुनो नाम राजा बाहु सहस्रवान् तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते। कार्तवीरस्य वीरस्य शिष्टानां रक्षकस्य कार्तवीर्यार्जुनो धन्वी राजेंद्रो हेहेश्वरायः। यातल्या पहिल्या 2 ओळीत त्या मला आजीने शिकवल्यात. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जीवनपट किंवा त्यांच्या जीवनपटाचा कालपट इंग्रजीमध्ये इथं लावला आहे आणि तोच हिंदीमध्ये लावला आहे. आपण व्हिडिओ पॉज करून तो वाचू शकता. इथे अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं एक खाजगी न्यास स्थापन करण्यात आला आहे आणि त्याच्या व्यवस्थापकांचा क्रमांक देखील आपल्याला पाहायला मिळेल. इथं लिंगार्चन या पूजेचा फार मोठा इतिहास आहे. माहेश्वर गावाची तत्कालीन लोकसंख्या 1,10,000 होती. त्या प्रत्येक प्रजाजनांचं नाव घेऊन अहिल्याबाईंनी दररोज 1,000 शिवलिंगांचं लिंगार्चन करण्याची परंपरा सुरू केली होती. त्यासाठी 111 ब्राह्मणांची कायमची नियुक्ती केली होती. प्रजाजनांच्या रक्षणासाठी, कल्याणासाठी आणि उत्कर्षासाठी अशा प्रकारे देवाची पूजा कुठल्या शासकाने अविरतपणे केल्याची इतिहासामध्ये फारशी कुठं नोंद पाहायला मिळत नाही. त्यामुळे ही परंपरा वेगळी ठरते. सध्या 7 ब्राह्मणांद्वारे ही पूजा केली जाते असं दिसतंय. आपण व्हिडिओ पॉज करून ही माहिती वाचू शकता. वाड्याचं साधं प्रवेशद्वार. यातला काही भागच पर्यटकांना पाहण्यासाठी खुला आहे. काही भागामध्ये एक पंचतारांकित हॉटेल केलं आहे. किल्ल्यामध्ये ठेवलेली अजून एक तोफ आपण बघतोय. एवढ्या महान साध्वीचा आणि राणीचा किती साधा वाडा आहे पहा. इथे पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात परधर्मी असतात. त्यांना देखील हे सर्व आपले वाटू लागेल तो घर असू देन. राम मंदिर आणि त्याच्या मागे दिसणारी नर्मदामाई आणि पलीकडे दिसणारा शालिवाहन घाट याचं प्रस्तुत लेखकाने नंतरच्या एका भेटीत काढलेले चित्र आहे. वाड्यातून दिसणारं अहिल्याश्वराचं मंदिर, माहेश्वरी साड्यांचे हातमाग. येथे आपल्यासमोरच साडी बनवून दिली जाते. शेजारीच असलेल्या रेवा सोसायटीच्या दुकानामध्ये देखील साड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गावात अनेक दुकाने माहेश्वरी साड्या विकतात, परंतु इथल्या साड्या अधिक विश्वासार्ह मानल्या जातात. विक्री केंद्राचं अजून एक छायाचित्र आपण बघतोय. साड्या कशा बनवल्या जातात त्याची माहिती इथं दिलेली आहे. विणकरांसाठी 1979 मध्ये ही रेवा सोसायटी स्थापन झाली असून यांच्या विक्रीमधून मिळणारा नफा विणकरांच्या हितासाठी वापरला जातो. या हातमागावर फक्त महिला कारागीरच बसवले जातात, हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि आपल्याला बाहेर लावलेल्या जाळीतून प्रेक्षक म्हणून ही साडी बनवताना बघता येतं. जाळीची लांबी मोठी आहे, त्यामुळे अनेक साड्या बनवणारे हातमाग आपण पाहू शकतो. प्रकल्पाला रेवा असं नर्मदा मातेचंच नाव दिलं आहे आणि संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारा हा प्रकल्प आहे. किल्ल्याच्या मजबूत तटबंदीचं दृश्य आपण इथे बघतोय. रामाची इथली दीपमाळ, अहिल्याश्वराचं मंदिर, ही जगप्रसिद्ध दीपमाळ आणि महामूर्ख पर्यटकांनी टाकलेला प्लास्टिकचा कचरा पण आपल्याला दिसतोय. आपली लायकीच नाही इतकं सुंदर काहीतरी जपण्याची. राम मंदिराची उत्कृष्ट रचना आणि अद्भुत स्थापत्य शैली आपल्याला इथे दिसते. पूर्ण दगडातलं मंदिर. समोरच्या बाजूनं राम मंदिर काहीसं असं दिसतं. अप्रतिम महाद्वार आणि त्याचे तितकेच अप्रतिम नक्षीकाम आपण पाहू शकता. दुसऱ्यांदा माहेश्वरला गेल्यावर अहिल्याश्वर मंदिराचा प्रस्तुत लेखकाने काढलेला हा फोटो आहे. रचना बघा काय सुंदर आहे. पायऱ्या बघा. किल्ल्याची तटबंदी तर पाहाच, परंतु भारतातल्या प्रत्येक मंदिरामध्ये असलेली बेलबुट्टी इथे देखील आपल्याला काढलेले पाहायला मिळते. मंदिरावर केवळ अप्रतिम असं काही कोरीवकाम केलेलं आहे ते आपल्याला दिसतंय. झुंजणाऱ्या हत्तींचं अप्रतिम शिल्प. पूर्वी हत्तींचा मारामारीचा साठमारी नावाचा खेळ खेळला जायचा, त्यातलं हे दृश्य आहे. कोल्हापूर शहरामध्ये आजही साठमारीचं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. मंदिराचं सुंदर असं कोरीवकाम असलेलं प्रवेशद्वार आणि पर्यटकांची गर्दी. चित्रकलेची, स्थापत्यकलेची, वास्तुकलेची, कोरीवकामाची आणि बांधकामाची आवड असलेल्या माझ्या मित्रांसाठी अहिल्याश्वर मंदिराचा समोरून काढलेला हा फोटो बघा. अप्रतिम. दगडातच घडवलेलं एक अप्रतिम असं कारंजं आणि सरद गरमीमुळे दगडी फरशी चावणारा पक्षी आपल्याला या चित्रात दिसतोय. झीज झाली बघा बाजूच्या पृष्ठभागाची. गरम दगडावर गार पाणी पडून. महेश्वरच्या किल्ल्याचा अप्रतिम प्रवेशद्वार आतल्या बाजूनं असं दिसतं. कोरीवकाम बघा फक्त.
मैया किती छान दिसते इथून. या कोरीवकामाचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. खऱ्या दोरखंडामध्ये देखील इतकं सुंदर काम कोणाला सहजासहजी करता येणार नाही. जे इथे दगडामध्ये करून दाखवलं. आतल्या बाजूने दिसणारे द्वारपाल आणि नक्षीकाम देखील पाहण्यासारखं आहे. महाद्वार दुमजले असून इंच आणि इंच नक्षीकामाने भरलेला आहे. इथलं प्रत्येक शिल्प वेगळं, अप्रतिम, सुंदर आणि पाहण्यासारखं आहे. तिकडे डावीकडचं दार राम मंदिराचं आहे आणि सरळ जाऊन डावीकडे गेल्यावर राजवाडा लागतो. उजवीकडे गेल्यावर राजराजेश्वराचं मंदिर लागतं. मराठा शैलीच्या बांधकामाचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. कमानी, खिडक्या, महिरपी हे मराठा शैलीतल्या बांधकामांचं वैशिष्ट्य किंवा वैशिष्ट्यपूर्ण भाग आपल्याला इथे पदोपदी पाहायला मिळतात. प्रत्येक वास्तू आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकणारी आहे. समाज माध्यमांवर रील्स बनवण्यासाठी तर हा किल्ला म्हणजे स्वर्ग आहे. जागोजागी असे खूप सारे यूट्यूबर आणि रीलर्स आपल्याला पाहायला मिळतात. या महिरपीचं नक्षीकाम आणि त्याच्यावरची पोकळ जाळी, दगडी पोकळ जाळी पहा. हे बघे, दगडामध्ये केलेली पोकळ जाळी फारच सुंदर. किल्ल्याची बाहेरची बाजू तर अधिकच आकर्षक आणि सुंदर आहे. इथे असलेल्या असंख्य खिडक्या आणि त्यांच्या महिरपी तसेच बाहेर आलेले सज्जे हे फार सुंदर दिसतात. विशेषतः किल्ल्याच्या पायऱ्या बनवण्यासाठी घेतलेली मेहनत लक्षात येण्यासारखी. काटेकोर भूमिती वापरून बनवलेल्या या पायऱ्या पाहता क्षणीच कोणालाही इथं उभं राहून फोटो काढण्याचा मोह होतो. इतक्या त्या सुंदर आहेत. याच ठिकाणी अनेक चित्रपटांचं चित्रीकरण देखील झालेलं आहे. नर्मदा परिक्रमेवरचा रेवा नावाचा जो गुजराती चित्रपट आहे त्यात देखील आपल्याला हा घाट पाहायला मिळतो. इथे तत्काळ फोटो काढून देणारी माणसं उपलब्ध असतात. अगदी माझ्या आजीचा 50 वर्षापूर्वीचा याच पायऱ्यांवर बसलेला फोटो देखील मला पाहिल्याचं स्मरतं. कारण तेव्हा माझा मामा सागरला राहत असे. याचा अर्थ तेव्हा देखील इथे तावत्काळ भांगलेखक अथवा इन्स्टंट फोटोग्राफर होते. अतिशय उत्कृष्ट शैलीतली ही इमारत म्हणजे प्रत्यक्षामध्ये नर्मदा मातेच्या पुरापासून किल्ल्याचं संरक्षण करणारी एक अजोड, अभेद्य, अद्वितीय तटबंदी आहे. ही तटबंदी किती भव्य आहे हे आपल्याला छोट्याशा राम मंदिरावरून लक्षात येईल. एखादा बुरुजसुद्धा किती सुंदर असू शकतो याचं उदाहरण देणारा हा महेश्वरचा बुरुज. निर्विवादपणे हा जगातला सगळ्यात सुंदर घाट आहे. परंतु या घाटाचा मोठेपणा या सौंदर्यामध्ये लपलेलं नसून हा घाट सर्वश्रेष्ठ बनवणारी अजून एक वास्तू तिथं आहे. ती वास्तू म्हणजे ही जागा आहे. ही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची समाधी आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पार्थिवाचं दहन नर्मदेकाठी ज्या ठिकाणी झालं तिथंच त्यांची छोटीशी समाधी किंवा छत्री बांधण्यात आली. इथं खरं पाहायला गेलं तर फार मोठं समाधी मंदिर व्हायला हवं होतं. परंतु सध्या असलेलं मंदिर अतिशय छोटेखानी आहे आणि तिथं आहे याची देखील कल्पना पर्यटकांना नसते असं सहज लक्षात येतं. हे खरं म्हणजे दहनस्थळ आहे. स्वतः अहिल्याबाई यांनीच आपलं समाधीस्थळ मोठं करू नये असं सांगून ठेवल्याशिवाय हे असं होणं शक्यच नाही. कारण साधी विचार करण्याची गोष्ट आहे पहा. आपले जावई यशवंतराव फणसे यांचं निधन झाल्यावर सती गेलेली कन्या मुक्ताबाई हिचं एवढं भव्य दिव्य समाधी मंदिर जे होळकर बांधू शकतात ते अहिल्याबाईंची किती मोठी समाधी बांधू शकले असते. पण नाही, देवाचं वैभव वाढवावं या विचारांच्या त्या होत्या. या समाधी मंदिरापुढे गेल्या वर्षी पुन्हा एकदा गेलेलो असताना मला ही एक कुब्जा म्हातारी सायंकाळच्या सुमाराला दिसली होती. जी नंतर अचानक अदृश्य आली आणि पायरीवर बसून आम्ही मित्रांनी काढून घेतलेल्या इन्स्टंट फोटोमध्ये मागे पुन्हा एकदा ती दिसते असं आमच्या लक्षात आलं. गंमतच आहे सगळी. किल्ल्याच्या भव्यतेपुढं अहिल्याबाईंची छत्री किती लहान दिसते ते पहा. जे दिसण्यावर जातात किंवा भाळतात त्यांना अहिल्याबाईसारख्या लोकोत्तर महापुरुषांची योग्यता करणं कदापि शक्य नाही. महेश्वर घाटाचं आणि तिथल्या छत्र्यांचं अजून एक दृश्य आपण इथं बघतोय. अशी अनेक छोटी छोटी कुंड, तीर्थ तिथं आहेत. किल्ल्यामध्ये एक मोठंच पंचतारांकित हॉटेल आहे ते आपल्याला दिसते. घाट मोठा, सुंदर आणि मजबूत आहे. घाटाचे दगड सटकून आहेत म्हणून प्रत्येक दगड हा वेगळ्या आकाराचा केलेला आहे. पाणी अत्यंत खोल असल्यामुळे इथे पुढे जाता येणार नाही अशा पद्धतीच्या जाळ्या ठोकण्यात आल्यात.
घाट चांगला लांब, रुंद आणि खोल पण आहे. घाटावर अक्षरशः शेकडो मंदिर आहेत आणि लहानातले लहान मंदिर देखील कोरीव कामाने युक्त सजवण्यात आलेलं आहे मस्तपैकी. किती छान नक्षीकाम आहे बघा या दगडावर. शिस्तबद्ध पद्धतीने लावलेल्या आधुनिक नौका आपल्याला या घाटाच्या सुरुवातीलाच दिसतात. मातंगेश्वर घाटावर मासेमारीसाठी आणि स्थानिक लोकांना ज्ञान करण्यासाठी वापरले जाणारे डोंगे देखील आपल्याला पाहायला मिळतात. तसेच पर्यटकांना फिरून आणण्यासाठी सजवलेल्या आधुनिक नावा देखील दिसतात. या दोन्ही प्रकारच्या नावांच्या मधोमध असलेली गतिमान नौका अथवा स्पीडबोट देखील आजकाल पाहायला मिळते. मुक्ताबाईंच्या छत्रीचे येत असलेला हा सज्जा बाहेरून पाहिल्यावर मला खूपच आवडला. छत्रीचा प्रवेशद्वार देखील आकर्षक आणि मोठा आहे. दारू पाजणाऱ्या हिंदू स्त्रीशी लगट करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्याचं शिल्प इथं कोरलेलं दिसतंय. अशा रीतीनं शत्रुपक्षाकडून गुप्त बातम्या काढण्याची पद्धत जुनी आहे. हे याला आजकालच्या भाषेमध्ये हनी ट्रॅप असं म्हणतात. त्याचं हे चित्र आहे. समोर महादेवाचं मंदिर आहे. दगडी मूर्तींवरचे अलंकार वगैरे बारकावे अतिशय सुंदरतेनं कोरण्यात आलेत आणि अभ्यासकांसाठी पर्वणी ठरावी असे आहेत. इथेच तटबंदीमध्ये असलेल्या मद्रासी बाबांच्या आश्रमामध्ये मी गेलो आणि याच सज्जामध्ये बसून याच ठिकाणी त्यांनी मला सुंदर अशी नरसूची कॉफी पाजली. उजवीकडे दगडामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण खड्डा केलेला आहे. परिक्रमेमध्ये अर्थातच माझ्याकडे कॅमेरा नव्हता, परंतु पुन्हा गेल्यावर मात्र मी मद्रासी बाबांचा फोटो आवर्जून काढून घेतला. त्यांचं दर्शन आपल्याला घेता यावं म्हणून सोबत तो फोटो जोडतोय. हे आहेत मद्रासी बाबा. अहिल्यादेवींचं चित्र लहानपणापासून पाहत आलो आहे, परंतु याच्यामध्ये मागे दिसणारी वास्तू म्हणजे माहेश्वरचा किल्ला आहे. इथं आल्यावरती कळलं. मद्रासी बाबांनी दरवाजाच्या गणेशपट्टीवरच हे चित्र लावलेलं असल्यामुळं जाताना आपोआपच त्यांना नमस्कार केला जातो. मद्रासी बाबा नेहमीप्रमाणे या कोपऱ्यात याच खुर्चीवर बसून असे बसून राहिलेले असतात. इथे बसल्या बसल्या त्यांना नर्मदा मातेचं अतिशय सुंदर असं दर्शन होत राहतं. नर्मदा मातेची पाणी पातळी कधी कधी थेट या सज्जाला स्पर्श करते, परंतु आज शक्यतो येत नाही असं बाबांनी मला सांगितलं. मद्रासी बाबा हे एक नागा साधू आहेत. श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे ते साधू आहेत. महंत श्री कृष्णगिरी महाराज जी के शिष्य ब्रजमोहनगिरी, तेरामडी, मातंगेश्वर घाट, माहेश्वर. सालंकृत मराठी स्त्रीचं अतिशय सुंदर शिल्प इथे, जे दुर्दैवाने मूर्तिभंजकांनी तोडलेलं आहे. प्रत्येक कोपऱ्यावर एक शिल्प आहे की जे दोन्ही बाजूने आपल्याला बघता येतं. वीणा वाजवणाऱ्या एका स्त्रीचं शिल्प आहे. गेल्या वर्षी पुन्हा एकदा या घाटावर गेलो असताना त्या शस्त्रधारी जादूसोबत काढलेलं हे चित्र. इथेच धनुर्धारी मराठी ललना, झुंजणारे हत्ती, सुंदर कोरीव काम. तीच मुक्ताबाई फणसे यांची समाधी आणि याच कट्ट्यावर ते तरुण व्यायाम करत होते. या त्या सहस्त्रधारा भेदून जाणाऱ्या कार्बन फायबरपासून बनवलेल्या मजबूत कायाक नौका. मातंगेश्वर महादेवाचं मंदिर. डोक्यातले केस विंचरणाऱ्या मराठी स्त्रीचं हे शिल्प आहे. यातल्या कंगव्याचा एकनेक दात आणि एकनेक केस या दगडावरती कोरलेला आहे. मराठी राजी अर्थात महिला गुप्तहेर. वास्तूंवर वाढलेलं गवत आणि झाडं तिचं आयुर्मान कमी करतात. तेवढी काळजी घेणं मात्र अत्यंत आवश्यक आहे. या वास्तू स्वच्छ आणि चांगल्या ठेवल्या पाहिजेत. हे अन्य एक मराठा शैलीचं महाद्वार आपण बघतोय. म्हशीला मारणाऱ्या सिंहाचं शिल्प आणि द्वारपाल आपल्याला बघायला मिळेल. विजार घातलेला द्वारपाल आणि अन्य काही सुरेख शिल्प. हिने इथं पॅन्ट घातली बघा, विजार आहे पायात. तंगतुमान, डोक्याचा फेटा, उपरण्याच्या चुण्या, कमरेची कट्यार आणि अन्य अलंकार आणि काठी हे सगळे एका दगडात कोरलेत आणि जिवंत आहेत. मला मद्रासी बाबांनी कॉफी पाजली तो सज्जा आपल्याला इथे दिसतोय. इतक्या सुंदर घाटाचं आम्ही चालवलेलं विद्रुपीकरण आपल्याला या घाटावर दिसतं, या चित्रात दिसेल. घाटावर अशी शेकडो शिवलिंग आहेत. जाता येता कुणीही त्याची पूजा करतं. मुक्या जनावरांना आणि छोट्या पक्ष्यांना पाणी पाजणारी अशी वृंदावनं देखील आहेत.
मोठी पक्षी प्रवाहाचं पाणी थेट पिऊ शकत नाहीत. एका शिवपिंडीनजीक निवांत पोहलेले भैरव आपल्याला दिसत आहेत. थेट मैयाचं पाणीच प्रदूषित करताना एक स्थानिक ग्रामस्थ माताराम. शेकडो महापुरुष येऊन ही मंदिरं ताठमान्याने उभी कशी याचं उत्तर आपल्याला पोलादाच्या या सुंदर कड्या देतात. या दोन दगडांना सांधून एकत्र बांधून ठेवतात. मी देखील मंदिरांची बांधकामं करताना या तंत्राचा भरपूर वापर केलेला आहे. मतंगेश्वर घाट आणि त्याच्या अफलातून पायऱ्या. जिथे नसावीत तिथली झाडं मानव तोडत नाही आणि नको तिथं मात्र बेसुमार वृक्षतोड करतो. अशा ठिकाणी तडबंदीवर उगवलेली झाडं पहिली तोडली पाहिजेत, तर ती आपण जपून ठेवलीत. मी याच काठाकाठाने चालत आलो होतो. पुढच्या वेळेस पुन्हा एकदा जेव्हा महेश्वर घाटावर गेलो तेव्हा परिक्रमेत जे केले तेच करत पुन्हा एकवार मद्रासी बाबांचं दर्शन घेतलं होतं. कॉफी पीत नर्मदाबाईचं पुन्हा एकदा दर्शन घेतलं. भव्य सज्जाच्या सुंदर मैरबींचं कोरीवकाम डोळ्यात साठवलं. राजवाड्याच्या नजीक आलो. त्या अप्रतिम अशा पायऱ्या चढत राजराजेश्वराचं मंदिर गाठलं. याही मंदिराचा परिसर भव्य, दिव्य, सुंदर आणि पाहण्यासारखा आहे. इथे गेली 5000 वर्ष तुपाच्या अखंड 11 ज्योती तेवत आहेत. ती वरती लिहिलेलं आहे, अखंड 11 ज्योती. राजराजेश्वर सहस्त्रार्जुनाचं मंदिर आहे. महेश्वरच्या सुंदर घाट्याशी आपला अजून एक प्रकारे संबंध येतो. आपल्याला माहितीच आहे त्याप्रमाणे नर्मदामाईत मी कधीच लाथा मारून पोहलेलो नाही. कायम असा हातपाय न मारता पडून राहिलेलं आहे. हे त्याच घाटावर घेतलेलं चित्र आहे महेश्वरच्या. परंतु 1 डिसेंबर 2023 रोजी मात्र माझी मती कशी काही फिरली माहीत नाही आणि याच ठिकाणी नर्मदा मातेला नित्याप्रमाणे साष्टांग नमस्कार केल्यावर मित्रांच्या अतिआग्रहाखातर मी नर्मदा मातेमध्ये एकच उडी मारली आणि माझ्या कंबरेचा अस्थिभंग होऊन मी 7-8 महिने अक्षरशः एका जागी पडून राहिलो. कधी एक साधा ओरखडासुद्धा मला न दिलेल्या नर्मदा मातेनं असे एका जागी पडून राहायला लावले आणि त्यातूनच माझी नर्मदा परिक्रमा या उपक्रमाचा जन्म झाला. पडल्या परिक्रमेच्या वह्या स्वतःच्या आनंदासाठी चालत असताना असं लक्षात आलं की त्या फाटू लागल्यात, म्हणून त्या सुरक्षित राहाव्यात म्हणून त्याचं रूपांतर डिजिटल स्वरूपात अर्थात एका ब्लॉगमध्ये करण्याची बुद्धी नर्मदा मातेनं दिली आणि ते लिखाण अलीकडेच दृष्टिमांद्य प्राप्त झालेले माझे शतायुषी थोर चित्रकार काका श्री विष्णू सखाराम कुलकर्णी यांना ऐकवण्यासाठी सुरू केलेल्या रेकॉर्डिंग ठेवायला मोबाईलवर जागा पुरत नसल्यामुळं ते यूट्यूबवर टाकायला सुरुवात झाली. असो, महेश्वर किल्ल्याचे सर्व दरवाजे रात्री कुलूप बंद केले जातात, त्यामुळे मी रात्रीचा मुक्काम राजराजेश्वर मंदिरामध्ये केला. इथे महेश्वर शहरातच राहणारे एक साधू येऊन जाऊन सेवा देत असत. माझ्या एकट्याकरता त्यांनी सर्व स्वयंपाक करून ठेवला आणि रात्री घरी गेले. भोजन प्रसाद घेऊन मी राजराजेश्वर मंदिरामध्ये जाऊन बसलो. इथे गेली 5000 वर्षे तुपाच्या अखंड 11 ज्योती चालू आहेत, त्यामुळे मंदिरातलं वातावरण अतिशय शुद्ध आणि पवित्र असल्याचं लगेच जाणवतं. हे खरं तर कार्तवीर्य नावाच्या राजाची नगरी. सोमवंशीय अशा असलेल्या या राजाला 500 राण्या होत्या असं म्हणतात. आपल्याकडे अलंकारिक भाषा वापरण्याची पद्धत प्रचलित आहे. या राजाच्या मागे 500 राण्यांचं पाठबळ असल्यामुळं 1000 हा त्याच्यासोबत आहेत. अशा अर्थाने त्याला सहस्त्रभाऊ राजा म्हटलं जात असावं असं सांप्रत प्रस्तुत लेखकाचं मत आहे. त्यामुळे 1000 हातांचा राजा होता वगैरे दंतकथा मानाव्यात. हा राजा इतका पराक्रमी होता की याने रावणाचा देखील पराभव केला होता. त्यामुळेच महेश्वर नगरामध्ये रावणेश्वर महादेवाचं देखील मंदिर आपल्याला दिसतं. सकाळी लवकर उठून पुन्हा एकदा सगळी दर्शनं करत मी पुढे प्रस्थान ठेवले, कारण मंडन मिश्रा आणि त्यांची पत्नी भारती यांचा शंकराचार्याम येथे शास्त्रार्थ आला होता. ती जागा पण मला बघायची होती. या जागेचं वैशिष्ट्य असं होतं की हे जगातलं सगळ्यात पहिलं शिवलिंग मानलं जातं. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, हर हर नर्मदे, नर्मदे हर, नर्मदे हर.